नमस्कार मुलांनो, तुमचे स्वागत आहे मराठी मीडियम बाय प्रतिभा या आपल्या चॅनलमध्ये. मी आहे प्रतिभा आणि आज आपण पाहतोय स्टँडर्ड 9चे सायन्सचे प्रश्नोत्तर. तर आता आपण पाहणार आहोत पहिला चॅप्टर लॉ ऑफ मोशन, त्याचे प्रश्नोत्तर. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द मोशन? मोशन म्हणजे काय? तर मुलांनो, मोशन म्हणजेच गती. व्हॉट इज द मोशन? मोशन is the change in the position of an object with the time. टाइम सोबत ऑब्जेक्टची जी पोझिशन असते ती चेंज होते, त्यालाच मोशन म्हणतात. व्हॉट इज द मोशन? मोशन इज द चेंज द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ द टाइम. इट इज द मोशन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रेस्ट? व्हॉट इज द रेस्ट? द ऑब्जेक्ट इज said to be rest when its position does not change with the time. आपण ऑब्जेक्टला रेस्टमध्ये आहे असं कधी म्हणू शकतो? जेव्हा त्याची पोझिशन टाईमसोबत चेंज होत नाही. जेव्हा ऑब्जेक्टची पोझिशन टाईमसोबत चेंज होत नाही तेव्हा आपण त्याला ते ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे असं म्हणू शकतो. क्वेश्चन नंबर 3, डिफाईन द स्पीड. Question number 3, define the speed. What is the speed? Speed is the distance travel. Speed is the distance travel per unit time. Distance travel per unit time. जेवढा डिस्टन्स टाईम बरोबर आपण ट्रॅव्हल करतो त्याला म्हणायचं स्पीड. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादी गाडी या स्पीडने गेली म्हणजेच काय, त्या गाडीने किती अंतर तेवढ्या कालावधीमध्ये पार पाडलं त्याला स्पीड म्हणतो. व्हॉट इज द स्पीड? स्पीड इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल पर युनिट टाइम. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज वेलोसिटी और डिफाइन द वेलोसिटी. व्हॉट इज द वेलोसिटी? वेलोसिटी मीन्स क्या? The speed. Velocity means the speed is particular distance. Velocity is the speed in a particular distance. Particular distance कौन सी स्पीड से हम कंप्लीट करते हैं? पर्टिक्युलर डिस्टन्स कोणत्या स्पीडने आपण कंप्लीट करतो त्याला काय म्हणायचं? तर त्याला म्हणायचं वेलोसिटी. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द ॲक्सेलरेशन? व्हॉट इज द ॲक्सेलरेशन? ॲक्सेलरेशन आपण कोणत्या ह्याने डिनोट करतो? तर ॲक्सेलरेशन हा आपण नेहमी स्मॉल एने डिनोट करतो. कशाने? स्मॉल एने. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन? ॲक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, इट मीन्स द ॲक्सेलरेशन. व्हॉट इज द फोर्स? व्हॉट इज द फोर्स? Force is the push or pull. Force is the push or pull that changes the state of motion of an object. कोणत्याही ऑब्जेक्टचं मोशन चेंज करण्यासाठी जे आपण त्याला ढकलतो त्याला काय म्हणायचं? फोर्स. फोर्स इज द पुश और पुल दॅट चेंज द स्टेट ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ? न्यूटन्सचा पहिला लॉ काय सांगतो? द बॉडी रिमेन्स रेस्ट इन द युनिफॉर्म मोशन. बॉडी रिमेन्स रेस्ट इन द युनिफॉर्म मोशन अनलेस ॲक्टेड अपॉन ॲन एक्सटर्नल फोर्स. जोपर्यंत आपण एखाद्या ऑब्जेक्टवर बाहेरून फोर्स लावत नाही तोपर्यंत ते रेस्टमध्ये असतं. म्हणजेच काय, बॉडी रिमेन्स इन अ रेस्ट or in a uniform motion unless acted upon the external force. Next question, what is the inertia? Inertia means काय? Inertia is the tendency of body. Inertia is the tendency of body to resist any change in the state of motion. Inertia is the tendency of body. बॉडीची अशी टेंडन्सी जी रेजिस्ट करते म्हणजे विरोध करते चेंज ऑफ स्टेट ऑफ मोशन. चेंज ऑफ स्टेट ऑफ मोशन, इट इज द इनर्शिया. नेक्स्ट क्वेश्चन, टाईप ऑफ इनर्शिया. इनर्शियाचे कोणकोणते टाईप आहेत? तर इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन अँड इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शियाचे कोणकोणते टाईप आहेत? इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन. म्हणजेच इनर्शिया रेस्टमध्ये असताना, त्यानंतर मोशनमध्ये असताना अँड डायरेक्शनमध्ये असताना. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन अँड इनर्शिया ऑफ डायरेक्शन आर द टाईप ऑफ इनर्शिया. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द सेकंड लॉ ऑफ न्यूटन्स?
न्यूटन्सचा सेकंड लॉ काय सांगतो? तर न्यूटन्सचा सेकंड लॉ काय सांगतो? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. व्हॉट इज द न्यूटन्स सेकंड लॉ? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे जेवढं फोर्स तुम्ही अप्लाइड कराल तेवढी मुवमेंट होईल. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज proportional to the applied force is the second law of Newton's. Question number 11. What is the momentum? आता प्रश्न असा आहे की मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. म्हणजे मास आणि वेलोसिटी यांचा जो गुणाकार येतो त्याला आपण म्हणतो मोमेंटम. मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. आता आपला पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मोमेंटम. पुढचा प्रश्न आपला काय आहे? तर व्हॉट इज द मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम म्हणजे काय मुलांनो? तर मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? मोमेंटम आपण पाहिलं. व्हॉट इज द मोमेंटम? प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मास म्हणजेच काय? मास कशाने डिनोट करतो आपण? एमनी. आणि वेलोसिटी व्हीनी. म्हणजेच मास आणि वेलोसिटीचा जो प्रोडक्ट आहे त्याचा जो गुणाकार आहे त्याला आपण काय म्हणतो? मोमेंटम. म्हणजेच मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे? पी इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय व्ही. पी इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय व्ही इज द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द फोर्स? फॉर्म्युला ऑफ फोर्स. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला आपण फोर्स कशाने डिनोट करतो? एफने. एफ इज इक्वल टू एम मल्टिप्लाय बाय स्मॉल ए. M means mass and A means acceleration. Means F is equal to M multiply by A. Next, state the Newton's third law. What is the Newton's third law? न्यूटनने तिसरा लॉ काय सांगितला? The every action there is equal and opposite reaction. प्रत्येक ॲक्शनला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन असते. ज्यावेळी आपण रबर ताणतो त्यावेळीच तो परत सुटल्यानंतर ओरिजिनल पोझिशनला येतो. म्हणजेच एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन इज द न्यूटन्स थर्ड लॉ. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द बॅलन्स फोर्स? बॅलन्स फोर्स म्हणजे काय? द फोर्स दॅट कॅन्सल each other and produce the acceleration. What is the balance force? The force that cancel each other and produce no acceleration. म्हणजेच फोर्स एकमेकांना कॅन्सल करतं आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं ॲक्सेलरेशन होत नाही, कुठल्याही प्रकारची मुवमेंट होत नाही, त्याला काय म्हणायचं? बॅलन्स फोर्स. नेक्स्ट, व्हॉट इज द अनबॅलन्स फोर्स? अनबॅलन्स फोर्स म्हणजे काय? फोर्स दॅट चेंज द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. जेव्हा ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं म्हणजेच त्याचं ॲक्सेलरेशन झालेलं आहे. द फोर्स दॅट चेंज द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट म्हणजेच अनबॅलन्स फोर्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्टेट द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मोमेंटमच्या कन्झर्वेशनचा लॉ एक्सप्लेन करा. टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट इफ नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स. जर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट केलं नाही, लावलं नाही तर मोमेंटम कॉन्स्टंट राहतं. यालाच म्हणायचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. Total momentum remains constant if no external force act on it. It is the law of state of conservation of momentum. Next question. SI unit of force. फोर्सचं SI युनिट काय आहे? न्यूटन. काय आहे? न्यूटन मीन्स कॅपिटल N. कॅपिटल N. SI युनिट ऑफ मोमेंटम. मोमेंटमचं SI युनिट काय आहे? मोमेंटमचं SI युनिट आहे kg मीटर पर सेकंड. किलोग्रॅम मीटर पर सेकंड हे मोमेंटमचं SI युनिट आहे. वाय डू पॅसेंजर फोल टुवर्ड्स वेन द बस स्टॉप सडनली. ज्यावेळी बस सडनली स्टॉप होते त्यावेळी पॅसेंजर पुढच्या साईडला का झुकले जातात? ड्यू टू द इनर्शिया ऑफ मोशन. ड्यू टू द इनर्शिया ऑफ मोशन. मोशनच्या इनर्शियामुळे. ओके. आता आपण इथे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले बघतोय. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम.
Next formula, velocity. What is the velocity? Displacement upon time. Velocity is equal to displacement upon time. Acceleration is equal to v minus u upon time. Acceleration is equal to v upon u minus time, म्हणजेच final minus initial velocity upon time. Force is equal to mass multiplied by acceleration. Force is equal to mass multiplied by acceleration. Momentum is equal to mass multiplied by velocity. Momentum means product of mass and velocity. तर आज आपण हा धडा व्यवस्थितरित्या पाहिलेले आहेत, ह्याचे महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला हे समजलं असेल. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास एखादी कमेंट केली तर मला नक्कीच आवडेल. थँक्यू.